नमस्कार मंडळी. आजच्या दिवसाची सुरुवात ना अशी गोड झाली. प्रिशू मामाच्या खुशीमध्ये इथे मस्त पडलेली आहे. त्यानंतर तिची अंघोळ वगैरे करून दिली. आम्ही कोवळं कोवळं ऊन खात इथे बसलोय. आता कोवळं वाटत नसेल पण हे कोवळंच ऊन आहे. मला निघायचं आहे शॉपला जायला, पण ही मनीमाऊ अशी छान बसलेली असली ना की माझं काही मन होत नाही. शॉपला आले. आज मला या हेअर रिमूव्हल स्प्रे क्रीमचा व्हिडिओ बनवायचा होता, तो बनवायला घेतला. ट्राय करून बघितलं तर खरंच छान आहे. लवकरच शेअर करेल. दुपारी जेवण करायला घरी जायचं होतं म्हणून मी अशी खुश होती. बाबाच्या कामावर आले तर त्यांचं हे रिस्की काम बघितल्यानंतर ना डोक्याला हातच लावला. मी घरी पोहोचल्यानंतर प्रिशू माझा गॉगल इथे लावून मस्त स्वतःलाच आहा आहा करत होते. त्यानंतर मी इथे जेवायला वाळून घेतलं. आत्याच्या हातचं टेस्टी मेथी टाकलेलं बेसन होतं जेवायला, आणि सोबतच माझी प्रिशू साईडला येऊन बसली. नंतर शॉपला आले, कबड आवरून घेतलं कारण प्रोडक्ट पूर्ण इकडे तिकडे झालेले, आणि आवरल्यानंतर थोडं व्यवस्थित दिसतं ना तर खूप जास्त मेसी मेसी झालेलं. ते संध्याकाळल्या बाबाने माझ्यासाठी कचोरी आणली होती छान, पण ती एवढी जास्त तिखट होती ना की माझे हाल खूप बेहाल झाले, कारण माझ्या बॉटलमधलं नेमकं पाणीसुद्धा आज संपलेलं आणि आसपास कुठेच पाणी नाही. त्यामुळे आता घरी जाईपर्यंत मला ओठांना असंच तिखट लागणार. असो, त्यानंतर संध्याकाळला श्रेया बोलली की दीदी मार्केटला ये, प्रिशूसाठी काही ड्रेसेस घ्यायचं आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं, पण श्रेयाच्या सुटीमुळे ते थोडं अडलेलं होतं. आज तिला लवकर सुटी मिळाली, मग म्हटलं चला प्रिशूच्या ड्रेसचं काम करते. आता ते जे परीसारखे फ्रॉक असतात ना ते खूप कॉमन झालं, त्यामुळे आमचं असं होतं की प्रिशूला यावेळेला थोडे डिफरंट असे ड्रेस घ्यायचे, म्हणजे सॅरी पॅटर्नमध्ये म्हणू शकता किंवा पटियाला ट्रेडिशनल वेअर वगैरे अशा टाईपमध्ये काहीतरी. आता खूप दिवसापासून ना आमची या ड्रेसवर नजर होती, या म्हणजे या पॅटर्नमधल्या, जसं साडीसारखं दिसतं ना या पॅटर्नमधलं. तर हा ड्रेस तर फायनल आहे, हा ड्रेस घ्यायचाच होता, आणि बाकीही काही पॅटर्न बघितली. आता ऑप्शन्स ना एवढे सर्व होते की आम्ही प्रचंड कन्फ्यूज होत होतो, पण जे काही आम्ही चूज केलं ते सर्वांच्या पसंतीने वगैरे असं चूज केलेलं आहे. आता ड्रेसेस कुठले घेतले ते मात्र सरप्राईज आहे, मी कुठल्या तरी फुल व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स होते. मग फक्त कपडे घेऊन आमचं मन मानणार नाही म्हणून मार्केटमध्ये बाकीही काही बघायला गेलो. क्लचर्स वगैरे बघितले, त्यानंतर काही साड्याच बघितल्या. आता साड्या ना आम्ही फक्त बघितल्या पण घेतल्या काहीच नाही. असंच एका शॉपमध्ये बाहेर साड्या खूप छान डिस्प्लेला लागलेल्या दिसल्या, म्हटलं आतमध्ये जाऊन बघावं, पण आतमध्ये त्यांनी एवढ्या 5 साड्या दाखवल्या ना ज्यातल्या आम्हाला काहीच साड्या पसंत आल्या नाही. असो, ही शॉपिंग केली. त्यानंतर घरी गेले, जेवण वगैरे करून मनीमाऊला झोपून दिलं, आणि आता मलाही झोपायचं आहे. चला मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. चलो बाय.